नमस्कार. तुम्ही ब्रँड नाही, फडणवीसांना जा. 75व्या वर्षी मोदींनी निवृत्त व्हावं. राज ठाकरे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होणार असून त्यापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याबद्दलची चुरस पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमधील मित्र पक्षाबरोबरच मुंबईत त्यांचे प्रमुख विरोध असलेले उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेकडून तयारीलाही सुरुवात झाली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठका मेळाव्यातून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत देण्यात आले. आता अशातच विरोधकांवरही निशाणा साधला जात आहे. भाजपने काही दिवसापूर्वी वरळी डोममध्ये घेतलेल्या विजय संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंना टिंचवलं. त्यात आता या टीकेला राज ठाकरेच्या मनसेनं उत्तर दिलं. भारतीय जनता पार्टीने मंगळवारी विजय संकल्प मेळाव्यामधून मुंबई महानगरपालिकेचं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरोबर भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली. बेस्ट निवडणुकीत आमच्या शशांक राव आणि लाड दरेकरांनी त्या ब्रँडचा ब्रँड वाजवला. बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला. मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवण्यामागचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्याचं काम नितीन गडकरी यांनी केलं. 2008 ते 2014 काळात मुंबई सीसीटीव्हीचे साधे टेंडरही तत्कालीन सरकारकडून काढून शकले नाही. 2014 नंतर एका नवा सूर्य उगवला. कोस्टल रोडचे भूमिपूजन आणि उद्घाटन देवाभाऊंनी केलं. विमानतळ असेल किंवा बीडीडी चाळीत हक्काचं घर देणं असेल ते देवाभाऊंनी केलं. 7 लाख कोटीचा निधी फक्त मुंबईसाठी मिळाला, असा भाजपने मुंबईत केलेल्या कामाचा पाढा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी वाचून दाखवला. पुढे साटम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेवर निशाणा साधला. हे होत असताना 25 वर्ष मुंबई महानगरपालिका मध्ये काय करत होती? देशातील सर्वात मोठी 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार आपण पाहिला. स्थायी समितीच्या टक्क्यावर जगतात आणि मराठीच्या गप्पा मारतात. आमच्याकडे 1000 कामं आहेत, तुमच्याकडे काय काम आहे, असा सवाल साटम यांनी उपस्थित केला. निवडणूक आली की मराठीचा मुद्दा आठवतो. मराठीला अजिबात दर्जा मोदींनी दिला नाही. भाषा संपर्कातच साधन असते, संघर्ष नाही, असं म्हणत मराठीच्या मुद्द्यावरून साटम यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. मराठीचा मुद्दा पुढे करून वेगळंच षडयंत्र रचलं जातंय. संपलेलं राजकारण सुरू करण्यासाठी काही जण प्रयत्न करताय, असं म्हणत साटम यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा समाचार घेतला. ठाकरे बंधूंच्या मुंबई महानगरपालिका हातात सत्ता गेली तर मुंबईतील प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल. प्रत्येक दारावर बांगलादेशी असेल किंवा कुणीतरी खान मुंबईचा महापौर होईल. हिरव्या वादळाचं परतण्याची क्षमता भाजप आहे, असं म्हणत साटम यांनी ठाकरेवर निशाणा साधला. फडणवीस आणि साटम यांनी केलेल्या या टीकेला या मनसेचे नेते राज ठाकरेंची निकटवर्तीय संदीप देशपांडे यांनी कठोर शब्दामध्ये उत्तर दिलं. देशपांडे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट केले आहे, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. खानाची भीती दाखवून भैया आणि गज्जू महापौर करण्याचा कट उधळू लावणार. पतपेटीच्या विजयामुळे अर्धा हळकुंडाने पिवळे झाल्याची कावीळ महानगरपालिका निवडणुकीत उतरणार, असा इशारा देशपांडे यांनी भाजपला दिला. शिवछत्रपतीच्या काळात दुष्काळ पडला, त्यानंतर शेतकऱ्याकडे आधुनिक शेती करायला साधने नव्हती. नांगरट करण्यासाठी लोखंडी फाळ नव्हता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला संपत्तीमध्ये सोने बाहेर काढून त्यांची नांगरट केली, असा दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता. परंतु सध्या शेतकरी संकटात असूनही कसलीही मदत मिळत नाही, असं खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. सकाळी 11 वाजता कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्ही पाटील आणि शहराध्यक्ष के पवार उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी मोठे नुकसान झाले आहे, परंतु अद्यापही पिकाचे पंचनामे झाले नाहीत. प्रत्यक्ष कधी मदत पोहोचते होते याकडे शेतकरी आशेनं पाहत आहे. देवाभाऊच्या शिवाजी महाराज यांच्या सोबत असलेल्या जाहिराती पाहिल्या, परंतु शेतकरी अडचणीत आहे. या सर्वांकडे देवाभाऊंनी अधिक लक्ष द्यावं, अशी टीका शरद पवार यांनी यावेळेस केली. नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत. या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांचा 75व्या वाढदिवस साजरा होत असताना देशासह देशाबाहेरील लोकांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये कोणतेही राजकारण न आणता संस्कृत लोकांनी हे मान्य केले पाहिजे. मोदींना 75व्या वर्षी राजकारणात निवृत्त व्हावे
यावर मी फारसे बोलणार नाही, कारण मी 75 वर्षानंतर हे राजकारणात आहे. कोणी निवृत्त व्हावे हा त्याचा प्रश्न आहे, असे शरद पवार यावेळेस म्हणाले. भाजपमध्ये मोदी युग होण्यापूर्वी 75व्या वर्षी थांबवायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. आता मोदींना थांबवायला पाहिजे का, यावर शरद पवार म्हणाले, आता काही लोक म्हणत आहेत आम्ही असे काही बोललो नव्हतो, आम्ही अशी चर्चाच केली नाही. पण तुम्ही दैनिक छापलं होतं की असे वाचलं होतं, पण ते आता नाही म्हणत आहे, तर याला काय बोलायचं, असे शरद पवार यावेळेस म्हणाले. पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.